नरसापूर इथं एका नरकासुरानं केलेल्या अमानवी कृत्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं नवी पेठ परिसरातून कॅन्डल मार्च काढण्यात आला। मूळची सोलापूरची आणि सध्या पुण्याच्या नरसापूर गावात स्थायिक झालेल्या चिमुकलीवर अमानवी कृत्य झालं, त्याचा निषेध करण्यासाठी सोलापूरचा सकल हिंदू समाज एकवटला। मंगळवारी 5 मे रोजी सकाळी 10 वाजता पूनम गेट समोर निषेध आंदोलनाची हाक देण्यात आली। यामध्ये 1000 जण सहभागी होतील अशी तयारी करण्यात आली। त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोमवारी सायंकाळी चौपाड इथं निषेध सभा घेऊन नवी पेठ परिसरातून कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी संतप्त झालेल्या सोलापूरकरांनी म्हटलं की त्या नराधमाला फाशी नको, बदलापूरसारखा बदला हवा। किती लहान मुलगी आपली 4 वर्षाची मुलगी आहे, ती काय करताना सांगा की। त्यामुळं ह्या नरकात्यात असू द्या, ह्या नराधमाचा निषेध करणं तेवढं कमीच आहे। परंतु मी असं म्हणतो की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे होतं त्या पद्धतीनं रस्त्यावर फाशी देणं गरजेचं आहे। आणि आपण हिंदू म्हणून जात पात न मानता सगळे हिंदू म्हणून एक होणं गरजेचं आहे। आणि कोणावरही असा प्रसंग आला तर सोलापूरकरांनी हिंदू म्हणून आपल्या सगळ्यांनी कुठल्याही जमाना मागता आपण त्या कुटुंबाच्या पाठीशी राहूया। हे काय चाललंय खरोखरच कळत नाहीये। आणि अशा वेळी खरंच सांगतो, माझ्या घरातला माझा नातू मला विचारतो की आवाय काय केलं हो त्यांनी, बलात्कार केलं म्हणजे काय केलंय, त्या माणसाला का आपण मारायचं, त्याला का शिक्षा करायची, मी काहीच सांगूच शकत नाही। इतक्या घटना अशा घडतायत की आज मला असं वाटतं की माता भगिनींनी सुद्धा आपल्या मुलींना गुड टच आणि बॅड टच याची एक त्यांना समजावून सांगितलं पाहिजे। ही कालची मुलगी त्याच्याही पलीकडे होती, पण ज्या थोड्याशा मोठ्या वयाने आहेत 7-8 वर्षाच्या, त्यांना या गोष्टी कळू शकतात। तर आपल्या माता भगिनींनी आपल्या मुलीला बॅड टच आणि गुड टच कसा असतो, काय असतो याचं जर त्यांना सांगितलं तर मला वाटतं तिथल्या तिथं तिला त्या गोष्टी लगेच कळतील आणि ती लगेच आपल्या शिक्षकांच्याकडे असेल किंवा कुठे असेल ते तक्रार करू शकेल। त्यासाठी आपण सगळे उपस्थित आहोत। हा न्याय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांना मागतोय। हा न्याय आपण एक न्याय संस्थेला मागतोय, जेणेकरून असे कृत्य पुन्हा एकदा या राज्यामध्ये या देशामध्ये घडू नये। कारण आपण बघतोय जो कृत्य करणारा दुष्कर्म आहे तो एकदा नाही, दोनदा नाही, 3दा पूर्वी असं काम केलेलं आहे आणि त्याला न्यायालयातनं त्याला जामीनवर सोडण्यात आलं आणि आता पुन्हा एकदा तो असं कृत्य केला। जो कोणी असं कृत्य करेल त्याला त्याच वेळी 1-2 महिन्यामध्ये त्याचा निकाल होऊन ताबडतोब त्याला जी काही सजा फाशीची ते ताबडतोब दिलं असतं तर हा कृत्य घडलं नसतं आणि पुढे कुठला माणूस धजावला नसता की असं कृत्य करण्यासाठी। कुठेतरी आपण चुकतोय न्याय संस्था पण, की आपण फारच न्याय लोकांना देतोय आणि ह्या दृष्टिकृत्य करत असताना आपण जेव्हा टीव्हीवर त्या मुलीकडे बघतो आपल्या काळजाला एवढे वेदना होतात की त्यांच्या आई वडिलांना काय वेदना झाले असतील हे विचार करण्यासारखं आहे। आज आपल्या सगळ्यांना आपण सगळ्यांनी न्याय मागणार आहोत, पण आपलेही काही काम आहेत। आपण आपल्या मुलांना आपणही सांभाळायला पाहिजे, आपल्या मुलांच्या पाठीमागे आपणही सातत्यानं लक्ष द्यायला पाहिजे। आणि मगाशीच दाते साहेबांनी सांगितलं गुड टच अँड बॅड टच, किंवा चांगलं काय वाईट काय या समाजात, आणि ज्या समाजात वाईट असेल त्या माणसाला ताबडतोब आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला बाजूला ठेवायला पाहिजे। ताबडतोब मगाशी बापू म्हणल्यासारखं ताबडतोब त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे, तरच कुठेतरी थांबणार आहे। सोलापूरची नात, तिच्यावर अमानुष पद्धतीचा अत्याचार कुणालाही सहन होणार नाही, माणुसकीला काळिमा फासेल अशा पद्धतीचं कृत्य घडलं। आणि ते घडल्यानंतर तुम्ही आम्ही सगळे समाज व्यवस्था हळहळली आहे, पण बाप म्हणून, आई म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या काळजात आज काय होत असेल, त्यांची आज काय मानसिकता असेल, त्यांना या छत्रपतींच्या महाराष्ट्रात त्यांचा जन्म होऊनच चुकी झाली आहे का काय, अशा पद्धतीची भावना कुठेतरी समाजातल्या घटकांमध्ये निर्माण होते का काय, अशी परिस्थिती आज आपल्या समोर येऊन बसलेली आहे।